भोपळा आपण इथं किसून घेतलेला आहे. एक छोटी वाटी तांदूळ भिजत घातलेला आहे. एका पातेल्यात थोडंसं पाणी घालून आपण हे शिजू देऊयात. थोडेसे बदाम आणि काजू घेऊन त्याचे काप करूयात. आपण हे काजू बदामांचे असे काप करून घेतलेले आहेत. 15 ते 20 मिनिट भिजलेला तांदूळ आहे आणि आता हा बारीक करून घेऊया. आपला हा तांदूळ छान असा बारीक झालेला आहे. हा भोपळा छान असा शिजलेला आहे. प्रथमतः आपण गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यात आपण तूप घालूया. हे तूप घातलेलं आहे आणि आता आपण तुपामध्ये ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया. आता आपण ह्यामध्ये दूध टाकूयात. आता आपण ह्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे. हे आपण वाटलेलं मिश्रण टाकूयात. कंटिन्युअस हे मिश्रण आपल्याला असं हलवत राहायचं आहे, कारण ह्या गुठळ्या होतील म्हणून. आपण आता हे मिल्क पावडरचं पूर्ण पॅकेट टाकणार आहोत. आणि ह्या गुठळ्या सगळ्या फोडून घेणार आहोत. आता आपण हा शिजलेला भोपळा या खिरीमध्ये ऍड करून घेणार आहोत. 15 ते 20 मिनिट आपण ह्या खिरीला शिजू देणार आहे चांगलं. हे खीर शिजत असतानाच आपण ह्यामध्ये चवीनुसार साखर ऍड करून घेऊयात. ग्रीन फूड कलर आपण ऍड करून घेणार आहोत. व्हॅनिला एसेन्स थोडा ऍड करून घेऊयात. मस्त अशी भोपळ्याची खीर तयार आहे. आता आपण ह्याला वाटीमध्ये काढून घेऊयात. मस्त अशी आपली भोपळ्याची खीर रेडी आहे. तुम्ही पण बनवा आणि खा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.